कधी विचार केलाय की समजा महिन्याला 10-20 हजार रुपये मिळत असतील तर त्यातून संपत्ती बनवता येईल का? अनेकांना वाटेल की छे, हे शक्यच नाही. पण आज आपण बघणार आहोत की एका छोट्याशा नियमित बचतीत खरंच किती मोठी ताकद दडलेली असू शकते. हो, बरोबर ऐकलंय. फक्त 2,000 रुपये. ऐकायला रक्कम खूपच छोटी वाटते नाही का? पण एवढ्याशा रकमेतून खरंच काही मोठं होऊ शकतं? चला तर मग या प्रवासाला सुरुवात करू आणि या प्रश्नाचं उत्तर शोधू. ठीक आहे, तर आपलं गणित अगदी सोपं आहे. आपण असं समजूया की दर महिन्याला फक्त 2,000 रुपये गुंतवले जात आहेत. ही रक्कम बऱ्याच जणांसाठी शक्य आहे आणि त्यावर आपण वर्षाला साधारण 12% परतावा अपेक्षित धरू. हा आकडा खूप जास्त नाही आणि खूप कमीही नाही. दीर्घकाळासाठी तो अगदी वास्तववादी आहे. तर हेच आकडे घेऊन आपण पुढे जाऊया. चला तर मग आपल्या प्रवासाचा पहिला स्टॉप बघूया, म्हणजे पहिली 5 वर्ष. सुरुवातीच्या 5 वर्षांमध्ये काय होतं आणि काय अपेक्षा ठेवता येते ते पाहू. ओके, तर 5 वर्षानंतर काय दिसतंय? एकूण गुंतवले गेले 1,20,000 रुपये आणि ते वाढून झाले आहेत जवळपास 1,65,000. सुरुवात तर चांगली झालीये, नाही का? पण खरी गंमत तर पुढे आहे. पैसा पैशाला कसा खेचतो हे आता दिसायला सुरुवात होईल. आता इथून पुढे गोष्टी खूपच वेगाने बदलणार आहेत. जसजसं वेळ जाईल तसतसा गुंतवणुकीच्या वाढीचा वेग एखाद्या रॉकेटसारखा कसा सुसाट होतो तेच आता आपण बघणार आहोत. हे बघा, पुढच्या फक्त 5 वर्षांत म्हणजे एकूण 10 वर्षांनंतर रक्कम थेट पोचली आहे 4,64,000वर. विचार करा, पहिल्या 5 वर्षात साधारण 45,000चा फायदा झाला, पण पुढच्या 5 वर्षात तो तब्बल 3 लाखांपेक्षा जास्त आहे. आता स्पष्ट दिसतंय की गाडी सुसाट सुटलीये. आणि 15 वर्षांच्या टप्प्यावर आपण 10 लाखांचा महत्त्वाचा आकडा पार केला आहे. बघा, ती दर महिन्याची छोटी बचत आता एका मोठ्या रकमेत बदलायला लागली आहे. आता बघा, 20 वर्षानंतर ही रक्कम जवळजवळ 20 लाखांच्या घरात पोचली आहे. आता एक गोष्ट लक्षात येते का? दर 5 वर्षांनी जी वाढ होतीये ती आधीपेक्षा खूपच मोठी होत चालली आहे. चला आता या 25 वर्षांच्या प्रवासाच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया आणि बघूया की वेळेची खरी जादू काय असते. आता जरा हा फरक बघा. 25 वर्षांमध्ये स्वतःच्या खिशातून किती गेले? फक्त 6 लाख रुपये. पण चक्रवाढ व्याजाच्या शक्तीमुळे तीच रक्कम वाढून झाली आहे जवळजवळ 38 लाख रुपये. म्हणजे विचार करा, हा फरक खरंच अविश्वसनीय आहे. आता साहजिकच मनात प्रश्न येतो की हे शक्य कसं झालं? 6 लाखांचे 38 लाख कसे झाले? यामागे नक्की काय रहस्य आहे? यामागे एकच आर्थिक जादू आहे, एकच शक्तिशाली संकल्पना आहे आणि ती म्हणजे चक्रवाढ व्याज, किंवा ज्याला इंग्लिशमध्ये कंपाऊंडिंग इंटरेस्ट म्हणतात. चक्रवाढ व्याज म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर व्याजावर व्याज मिळणं. याला कसं समजू शकता? समजा डोंगरावरून बर्फाचा एक छोटा गोळा घरंगळत खाली येतोय. सुरुवातीला तो छोटा असतो, पण जसजसा तो खाली येतो तसतसा तो अजून बर्फ गोळा करत जातो आणि खाली पोहोचेपर्यंत त्याचा भला मोठा गोळा झालेला असतो. अगदी तसंच आपली मूळ गुंतवणूक आणि त्यावर मिळालेला परतावा हे दोन्ही मिळून आपल्यासाठी आणखी जास्त परतावा कमावतात. आता इथे बघा, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्या अंतिम 38 लाखांपैकी आपण स्वतः गुंतवलेले पैसे किती आहेत? फक्त 6 लाख. याचाच अर्थ उरलेले 32 लाख रुपये हे आपल्या पैशाने आपल्यासाठी कमावले आहेत. हीच आहे कंपाऊंडिंगची खरी ताकद. बरं, हे आकडे वगैरे ठीक आहेत, पण या सगळ्याचा आपल्या खऱ्या आयुष्याशी, आपल्या स्वप्नांशी काय संबंध? चला ते पाहूया. ही जी रक्कम जमा झाली आहे ती मुलांच्या उच्च शिक्षणासाठी कामी येऊ शकते, आपल्या स्वतःच्या निवृत्तीनंतरच्या आरामदायक आयुष्यासाठी एक मोठा आधार बनू शकते किंवा एक प्रकारची आर्थिक सुरक्षा देऊ शकते. म्हणजेच यावरून एक गोष्ट तर नक्की सिद्ध होते, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा निवृत्तीसाठी जे मोठे खर्च असतात ते महिन्याच्या फक्त 2,000 रुपयांच्या गुंतवणुकीतून सुद्धा उभे करता येतात. तर मग या सगळ्या प्रवासातला सगळ्यात महत्त्वाचा धडा कोणता? तो हा आहे की या खेळात सर्वात मोठी संपत्ती पैसा नाही तर वेळ आहे. आणि हे सगळं समजल्यावर एकच प्रश्न उरतो, ज्याचं उत्तर प्रत्येकानं स्वतःलाच विचारायचं आहे की सुरुवात करण्याची सर्वोत्तम वेळ कोणती असू शकते.